ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर. आपण बायोलॉजीचा 10वा लेसन सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे ॲनिमल टिश्यू. टिश्यू मध्ये डेफिनेशन सांगितलेली आहे आपण टिश्यूची. A group of cells having same origin, structure and function is called as tissue. Then आपण सेल्स पाहिल्या. सेल्स दोन प्रकारचे आहेत. कुठल्या सेल्स? पहिल्या सोमॅटिक सेल्स. जेवढ्या बॉडी सेल्स आहेत त्या सर्व सोमॅटिक सेल्स आहेत. फक्त मेल मधले स्पर्म आणि फिमेल मधला ओव्हा ह्या जर्म सेल्स आहेत, त्यांना आपण रिप्रोडक्टिव्ह सेल्स असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर सेल्स पासून ह्यूमन बॉडी कशी फॉर्म होते हे आपल्याला माहिती आहे. काय काय? सुरुवातीला खूप साऱ्या सेल्स एकत्रित येतात, त्यांच्यापासून काय फॉर्म होतो? टिश्यूज. खूप सारे टिश्यूज एकत्रित येतात, त्यांच्यापासून ऑर्गन तयार होतो. ऑर्गन्स लाईक किडनी, आईज, इयर्स, नोज, हँड, लेग्स. देन अनेक ऑर्गन्स एकत्रित येतात आणि एक सिस्टीम तयार करतात. सिस्टीम कुठल्या? सर्क्युलेटरी, रेस्पिरेटरी, एक्सक्रेटरी. आणि खूप साऱ्या सिस्टीम्स कशामध्ये प्रेझेंट असतात? एका बॉडीमध्ये. देन आपण हिस्टोलॉजी सांगितलेली आहे. हिस्टोलॉजी मीन्स study of structure and arrangement of tissue is called as histology. Then father of histology आपण कोणाला म्हटलेलं आहे? मारी फ्रांकोइस झॅवियर बिचर यांना आपण फादर ऑफ हिस्टोलॉजी असं म्हटलेलं आहे, कारण दे डिस्कवर्ड टिश्यू. सो he was known as father of histology. देन आपण इपिथिलियल टिश्यू सांगितलेला आहे. इपिथिलियल टिश्यू मध्ये इपीचा अर्थ अभवन, थेलियमचा अर्थ लेअर ऑफ सेल्स. काय काय त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत की इपिथिलियल टिश्यू ह्या कव्हरिंग्स फॉर्म करतात बॉडीमध्ये आणि ऑर्गन्स वरती. त्या कुठे प्रेझेंट असतात? इनर अँड आउटर सरफेस. कशी अरेंजमेंट आहे? कॉम्पॅक्टली अरेंज. देन रेस्ट कशावर झालेले असतात? बेसमेंट, मेम्ब्रेन. शेप कसा? पॉलिगोनल, क्युबॉइडल, कोलमनार. एक सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असतो, तो सेंटरला असेल किंवा बेसला असेल. त्या अवॅस्क्युलर असतात, म्हणजे ब्लड वेसल्स किंवा ब्लड सप्लाय तिथे झालेला नसतो आणि त्या परत नवीन तयार होतात. ह्याचाच अर्थ एखादी जखम झाली असेल ती भरून येते, म्हणजेच त्या परत काय होत आहेत? रिजनरेट होत आहेत. तर इट हॅज गुड रिजनरेशन कॅपॅसिटी. ह्या सर्वांवरून आपण काय सांगतो? फंक्शन इपिथिलियल टिश्यूचे प्रोटेक्शन करणे, ऍब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन अँड सिक्रिशन. देन इपिथिलियल टिश्यू आपण दोन टाईप मध्ये डिवाइड केलेले आहेत. कुठले दोन टाईप? फर्स्ट सिंपल इपिथिलियम अँड सेकंड कंपाऊंड इपिथिलियम. सिंपल इपिथिलियम जो आहे मेडअप झालेला आहे सिंगल लेअर ऑफ सेल्स, व्हाईल ॲज कंपाऊंड इपिथिलियम जो आहे तो कंपोज झालेला आहे 2 or more लेयर्स पासून. देन सिंपल इपिथिलियम आपण स्टडीला घेतलेला आहे. सिंपल इपिथिलियम मध्ये आपण सांगितलेले आहे की ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कोणते ते आहेत 7? सिंपल इपिथिलियम मध्ये स्क्वॅमस इपिथिलियम, क्युबॉइडल इपिथिलियम, कोलमनार इपिथिलियम, सिलिएटेड इपिथिलियम, ग्लँडुलार इपिथिलियम, सेन्सरी इपिथिलियम अँड लास्टली जर्मॅनल इपिथिलियल टिश्यू. हे आता आपल्याला एक एक करून काय करायचे आहेत? स्टडी करायची आहे. पहिले आपण सिंपल इपिथिलियल टिश्यू पाहू. सिंपल इपिथिलियल मीन्स काय? मेडअप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स पासून ते तयार झालेले आहेत. जेवढे आपण आता टाईप पाहणार आहोत ते सिंगल लेअर ऑफ सेल्स पासून तयार झालेले आहेत. त्याच्यामधलं पहिला टाईप आपण पाहणार आहोत स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू. आता ह्या स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू आहेत, आच्छादक उती आहेत, त्या शरीरामध्ये कुठे प्रेझेंट असतात? म्हणजेच त्यांची लोकेशन कुठे आहे? लोकेशन आहे त्यांची
ह्या स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू जनरली आपल्याला सापडतात किंवा फाउंड होतात ब्लड वेसल्स, अल्व्होलाई, सिलो एक्सेट्रा. आता ब्लड वेसल्स आपल्याला माहिती, आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, आर्टरीज, व्हेन्स, कॅपिलरीज, ह्या काय आहेत? ब्लड वेसल्स. देन अल्व्होलाई. अल्व्होलाई हा कुठला पार्ट आहे पहा, आपला द्राक्षाचा गुच्छ पाहिलेला आहे तुम्ही, कसा गुच्छ असतो तसं त्या प्रकारचा ग्रेप लाईक स्ट्रक्चर, त्या शेप लाईक स्ट्रक्चर आपल्या लंग्स मध्ये प्रेझेंट असतात. त्यांना आपण अल्व्होलाई किंवा त्यांनाच आपण एअर सॅक्स असं देखील म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन काय करतो, आपला स्टोअर होतो शरीरामध्ये जाऊन. तात्पुरता तिथे जो काही ऑक्सिजन आहे तिथे जमा होतो आणि त्याच्यानंतर पुढे तो आपल्या बॉडीमध्ये सर्वत्र पाठवला जातो. आणि जिथे जिथे सिलोम, आता सिलोम काय आहे? कॅव्हिटी. शरीरामध्ये जिथे जिथे कॅव्हिटी मीन्स काय? पोकळ भाग. जिथे जिथे पोकळ भाग आहे सिलोम आहे. आता सिलोम कुठे कुठे आहेत? आता चेस्टच्या वरची जर पाहिली आपण तर तिथे आहे आपली थोरॅसिक कॅव्हिटी, चेस्टच्या खालची ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. सर्व ऑर्गन्स कसे आहेत? पोकळ आहेत. याचाच अर्थ सिलोम जिथे जिथे प्रेझेंट आहे तिथे तिथे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूज आर प्रेझेंट. लोकेशन आलं लक्षात? ब्लड वेसल्स, अल्व्होलाई, सिलोम. ठीक आहे. आता एक ब्लड वेसल काढू आपण. ही काय आपली ब्लड वेसल. ह्या ब्लड वेसलच्या तिथे आपल्या स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू काय प्रेझेंट आहे. देन स्ट्रक्चर कडे वळू आपण. स्ट्रक्चर हे आहे आपल्या सिंपल इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर. पाहताय तुम्ही काय काय दिसतं आपल्याला? बेसमेंट मेम्ब्रेन दिसतो, न्यूक्लियस पाहायला भेटतो, त्याच्यानंतर अपायकल सरफेस आणि बेसोलॅटरल सरफेस असं ह्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पाहायला भेटते. देन स्ट्रक्चर मध्ये आता सेल्स कशा प्रकारचे आहेत ते पाहू. ह्याचं डिस्क्राईब करायचं आपल्याला. ही डायग्राम कशा पद्धतीने दिसते, काय काय पाहायला भेटतं आपल्याला. सेल्स कशा दिसतात? सेल्स ह्या फ्लॅट आहेत म्हणजे चपट्या आहेत. थिन, पॉलिगोनल अँड सिरिटेड मार्जिन्स. काय काय सांगितलं आपण? सेल्स कशा आहेत? फ्लॅट, थिन, थिन म्हणजे अगदी पातळ, पॉलिगोनल, शेप कसा सांगितलं त्याचा आपण? पॉलिगोनल टाइप मध्ये यांचं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर सिरेटेड मार्जिन्स. सिरेटेड मार्जिन्स मीन्स कर्वत पाहिली तुम्ही कापायची, एकदम प्लेन असतो का तो कापायचा नाही, या प्रकारामध्ये तो असतो. ह्याला म्हणायचं आहे सिरेटेड मार्जिन. स्ट्रक्चर आलं लक्षात? सेल्स आर फ्लॅट, थिन, पॉलिगोनल विथ सिरिटेड मार्जिन. त्याचबरोबर आपल्याला इथे काय पाहायला भेटतं? अजून न्यूक्लियस देखील पाहायला भेटतो. न्यूक्लियसचा शेप कसा आहे? स्पेरिकल और ओव्हल न्यूक्लियस इज प्रेझेंट ऍट सेंटर. कशा पद्धतीचं न्यूक्लियस आहे पहा? स्पेरिकल और ओव्हल न्यूक्लियस इज प्रेझेंट ऍट सेंटर. अगदी मध्यभागी आपल्याला काय पाहायला भेटतो? न्यूक्लियस पाहायला भेटतो. आणि तो न्यूक्लियसचा जो शेप आहे तो कसा सांगितला? एकतर तो ओव्हल शेप मध्ये असेल म्हणजे अंडाकृती, किंवा स्पेरिकल गोलाकार ह्या शेप मध्ये आपला न्यूक्लियस आपल्याला स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू मध्ये लोकेट होतो. देन आता ह्यांची अरेंजमेंट कशी दिसते? ही जी आपली टिश्यू आहे स्क्वॅमस, अरेंजमेंट ह्या पद्धतीची दिसते. दे अपियर लाईक टाइल्स ऑफ फुटपाथ. फुटपाथवरच्या टाइल्सची कशी अरेंजमेंट असते त्या पद्धतीची ही डायग्राम पाहिल्यानंतर आपल्याला अरेंजमेंट पाहायला भेटते. म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे? पेवमेंट इपिथेलियम. दे अपियर लाईक टाइल्स ऑफ फुटपाथ, सो also called as pavement epithelium. ह्याचाच अर्थ स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू is also called as pavement epithelium. इथपर्यंत आलं लक्षात? आपण लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन ह्या स्वरूपातच आपण पूर्ण लेसन हा काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत. आता फंक्शन पाहून घेऊ. फंक्शन मध्ये काय 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 करतात ह्या स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू? सर्वात पहिले हे प्रोटेक्शन करतात. म्हणजे
जिथे कुठे ह्या प्रेझेंट आहेत त्या पार्टचं प्रोटेक्शन करणे, ऍब्झॉर्प्शन करणे, मीन्स ॲल्व्होलायच्या तिथे प्रेझेंट आहेत तर आपल्या ऑक्सिजन कार्बन म्हणजे ऑक्सिजन काय करून घेतो, ऍब्झॉर्ब करून घेतात. ट्रान्सपोर्टेशन ब्लड वेसलच्या तिथे प्रेझेंट आहेत म्हणजे ट्रान्सपोर्टेशन मध्ये देखील या स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू मदत करतात. त्याचबरोबर फिल्टरेशन अँड सिक्रिशन. फिल्ट्रेशन शरीरामध्ये जिथे फिल्ट्रेशन होतं तिथे कुठे होतं पहा शरीरामध्ये फिल्ट्रेशन, आपल्या किडनीच्या तिथे होतं. अँड सिक्रिशन कुठे कुठे घडतं शरीरामध्ये जिथे जिथे बॉडीमध्ये ग्लँड्स आहेत, ग्रंथी, लाईक सलायवरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड ह्यासारख्या ज्या ग्लँड्स आहेत तिथे तिथे सिक्रिशन ऑकर होतो. त्याचबरोबर गॅस्ट्रिक ग्लँड्स देखील आहेत. अशा पद्धतीने आपण सिंपल इपिथिलियम टिश्यू मधला स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू हा कंप्लीट केलेला आहे. समजतं ना आपल्याला की आपण काय शिकत आहोत. सिंपल इपिथिलियम टिश्यू मधला स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू सांगितलं, लोकेशन, स्ट्रक्चर, फंक्शन. देन पुढे चलू आपण सेकंड टाइप, दॅट इज क्युबॉइडल इपिथिलियल टिश्यू. आता नावातच आहे पहा, क्यूब लाईक स्ट्रक्चर. क्यूब खेळताना तुम्ही 6 वेगवेगळ्या कलर मध्ये असतो, ते कलर आपण लावण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांनी कधीतरी खेळलेलाच असेल. तर त्या शेप मध्ये ह्या इपिथिलियल टिश्यू आहेत, त्यांना म्हणायचं आहे क्युबॉइडल इपिथिलियल टिश्यू और क्युबॉइडल इपिथिलियम. लोकेशन पाहून घेऊ आपण, कुठे लोकेट होतात ह्या क्युबॉइडल इपिथिलियम. इट इज फाउंड इन लाइनिंग ऑफ pancreatic duct, salivary duct, proximal and distal convoluted tubules of nephron. आता पॅनक्रिया हा काय, आपली स्वादुपिंड मराठीमध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल. पॅनक्रियाज मीन्स स्वादुपिंड, जिथे आपली शुगर लेवल जी काय केली जाते, कंट्रोल केली जाते. इन्सुलिन जिथून बाहेर पडतो तो ऑर्गन कुठला, पॅनक्रिया. तर त्या पॅनक्रिया पासून जी एक डक्ट बाहेर पडलेली असते, हे पॅनक्रिया ट्यूब. डक्टचा अर्थ काय, ट्यूब. तर ह्याला काय म्हणायचं आहे, पॅनक्रिएटिक डक्ट. देन सलायवरी डक्ट. सलायवरी डक्ट कुठे प्रेझेंट असतील, सलायवा कुठे सिक्रीट होतो, लाळ ग्रंथी कुठे असतील, माउथ मध्ये. त्या सलायवरी डक्ट ट्यूब जी आहे, ज्या ट्यूब मधून आपला सलायवा आपल्या माउथ मधून येतो, माउथ मध्ये येतो, त्याला म्हणायचं आहे सलायवरी डक्ट. आणि प्रॉक्सिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स. आपला नेफ्रॉन हा कुठला पार्ट आहे, किडनीचा पार्ट आहे. तर तिथे किडनी तुम्ही शिकलेला आहात, त्याचं तुम्हाला वर्ड गेला असेल पीसीटी आणि डीसीटी. पीसीटी मीन्स proximal convoluted tubule, while as DCT means distal convoluted tubules. म्हणजे कुठे कुठे लोकेट होत आहेत ह्या, पॅनक्रिएटिक डक्ट, सलायवरी डक्ट, नेफ्रॉनचा पीसीटी आणि डीसीटी या पार्ट मध्ये आपल्या क्युबॉइडल इपिथिलियल टिश्यू लोकेट होतात. देन स्ट्रक्चर पाहून घेऊ. इथे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटते, क्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतो. बेसमेंट मेम्ब्रेन आहे, त्याच्या वरती आपल्या सेल्स आहेत, सेल्सच्या आतमध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस पाहायला भेटतो. त्याचबरोबर कनेक्टिव्ह टिश्यू देखील इथे प्रेझेंट आहे. स्ट्रक्चर मध्ये सेल्सचा शेप कसा आहे, सेल्स आर क्युबॉइडल इन शेप विथ अ स्पेरिकल न्यूक्लियस ऍट द सेंटर. सेल्सचा शेप सांगितलेला आहे आपण. सेलचा शेप कसा आहे, क्यूब लाईक शेप आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस ही प्रेझेंट आहे. शेप कसा सांगतोय न्यूक्लियसचा, इथे जो दिसतोय हे पिंक कलर मध्ये जे दिसतात आपल्याला, ते काय आहेत, आपले न्यूक्लियस आहेत. आणि ते कुठे प्रेझेंट आहेत, ऍट दी सेंटर. देन पुढे चलू. Cells are cuboidal in shape, spherical nucleus present at the center.
एवढंच आपल्याला स्ट्रक्चर मध्ये सांगायचं आहे. तेवढंच त्याच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पाहायला भेटते. देन फंक्शन काय काय फंक्शन करतो आता ऍब्झॉर्प्शन करणे आणि सिक्रिशन करणे. पॅनक्रिया ही काय आहे पहा, ग्लँड आहे आणि सलायवा सुद्धा, आपली सलायवा जिथून सिक्रेट होते, आपली सलायवरी ग्लँड, तिथे ह्या डक्ट प्रेझेंट आहेत. म्हणजे ग्लँड जिथे जिथे असतील तिथे तिथे सिक्रिशनचंच फंक्शन ऑकर होतं. फंक्शन मध्ये क्युबॉइडल इपिथिलियमच्या ऍब्झॉर्प्शन अँड सिक्रिशन हे दोन फंक्शन्स आहेत आपल्या क्युबॉइडल इपिथिलियमचे. लोकेशन सांगितलं कुठे, पॅनक्रिएटिक डक्ट, सलायवरी डक्ट, पीसीटी अँड डीसीटी ऑफ नेफ्रॉन. सेल्सचा शेप ट्यूब लाईक आहे, त्याच्यामध्ये स्पेरिकल न्यूक्लियस प्रेझेंट आहे. फंक्शन काय करतात आपले क्युबॉइडल इपिथिलियम, ऍब्झॉर्प्शन अँड सिक्रिशन. आता थर्ड टाइप कडे जाऊया आपण. थर्ड टाइप ऑफ इपिथिलियल टिश्यू इज कोलुमनार इपिथिलियम. लोकेशन पाहून घेऊ कुठे कुठे लोकेट होतात आपल्या कॉलम लाईक. आता पहा नावातच आहे कॉलम. आता घर बांधताना पिलर वगैरे स्ट्रक्चर पाहिले तुम्ही, कॉलम बांधलं जातं त्या टाइप मध्ये ह्या लांबट अशा उभ्या उभ्या ह्या आपल्या कोलुमनार इपिथिलियल टिश्यू आपल्याला पाहायला भेटतात. लोकेशन इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाइन. इंटेस्टाइन आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे आहेत, स्मॉल इंटेस्टाइन अँड लार्ज इंटेस्टाइन. मीन्स लहान आतळे अँड मोठे आतळे, इंटेस्टाइन मीन्स. देन गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर हा कुठला पार्ट आहे पहा, पित्ताशय नाव ऐकलं असेल, किंवा कधी कधी आपल्या तोंडून सुद्धा पहा आंबट पाणी बाहेर पडतं. पित्ताशय लिव्हरच्या तिथे, यकृताच्या तिथे प्रेझेंट असणारा हा पित्ताशयाचा भाग, ज्याला आपण काय म्हणतो, गॉल ब्लॅडर. देन गॅस्ट्रिक ग्लँड्स. गॅस्ट्रिक ग्लँड्स कुठे प्रेझेंट आहेत, आपल्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स प्रेझेंट असतात. ते गॅस्ट्रिक ज्यूस, पाचक रस शरीरामधून सिक्रेट करत असतात, त्या आपल्या डायजेशन मध्ये आपल्याला हेल्प करतात. त्याचबरोबर इंटेस्टायनल ग्लँड्स, आपल्या इंटेस्टाइन मध्ये देखील ग्लँड्स प्रेझेंट आहेत. अशा ठिकाणी ह्या कॉलमनार इपिथिलियम टिश्यू प्रेझेंट आहे. कुठे कुठे सांगितलं आपण, इंटेस्टाइन, गॉल ब्लॅडर, गॅस्ट्रिक ग्लँड्स अँड इंटेस्टायनल ग्लँड्स. आता स्ट्रक्चर पाहू. हे आहे आपलं स्ट्रक्चर. काय काय पाहायला भेटतं पहा. सर्वात वरती आपल्याला मायक्रोविलाय पाहायला भेटत आहेत. देन इथे ऍब्झॉर्प्टिव्ह सेल्स, म्युकस इन गोबलेट सेल्स, नॉन सिलिएटेड सिंपल कोलुमनार. ह्या ज्या सेल्स आहेत आपल्या, ह्या कशा आहेत, खालचा जो आहे तो बेसमेंट मेम्ब्रेन आणि त्याच्या बेसमेंट मेम्ब्रेनच्या खाली कनेक्टिव्ह टिश्यू आर प्रेझेंट. आता हेच आपण आता डिस्कस करू. स्ट्रक्चर मध्ये कॉलम म्हणजे ज्या सेल्स आहेत त्या कशा आहेत, सेल्स आर टॉल, उंच दिसत आहेत आपल्याला, त्याचबरोबर पिलर लाईक देखील दिसत आहेत. सेल्स आर टॉल, पिलर लाईक. आता ह्याचा एक सरफेस जो आहे पहा, हा जो सरफेस आहे खाली अटॅच असेल बॉडीला, आणि हा जो सरफेस आहे तो कसा आहे, फ्री आहे. ह्याच्यामधून जे काही आपण खाल्लेलं अन्न असेल ते पुढे पुढे, समजा हा इंटेस्टाइनचा पार्ट असेल, ह्या इंटेस्टाइनच्या पार्टच्या तिथे अशा ह्या कॉलमनार सेल्स इथे दुसरीकडे अटॅच आहेत, आणि इथे आपला स्टमकचा पार्ट कॅव्हिटी आहे, तर तिथे ह्या आपल्या कॉलमनार इपिथिलियम प्रेझेंट आहेत. एक एंड अटॅच आहे आणि दुसरा एंड कसा आहे, फ्री आहे. इनर एंड्स ऑफ सेल्स आर नॅरो. जो इनर एंड आहे तो कसा आहे, या कॉलमनार इपिथिलियमचा नॅरो आहे, आणि जो फ्री एंड आहे तो कसा पाहायला भेटतो आपल्याला, ब्रॉड अँड फ्लॅट. हा सरफेस कसा आहे, फ्री सरफेस आहे, तो कसा आहे, ब्रॉड
त्याचबरोबर फ्लॅट. नॅरो म्हणजे कसा, छोटा. एक इनर एंड आहे, तो कसा आहे, नॅरो. फ्री एंड कसा आहे, मोठा आहे आणि फ्लॅट आहे. फ्री सरफेस शोज, फ्री सरफेस वरती आपल्याला अजून काय पाहायला भेटतात, लार्ज नंबर ऑफ मायक्रोविलाय. आता इथे हा फ्री सरफेस आहे आपला, हा काय आहे, फ्री सरफेस. इथे काय पाहायला भेटतात आपल्याला, लार्ज नंबर ऑफ मायक्रोविलाय. तर मायक्रोविलाय काय आहेत, फाईन प्रोजेक्शन्स आहेत, छोटे छोटे उंचवटे किंवा फिंगर लाईक स्ट्रक्चर, छोटे छोटे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, त्यांना आपण मायक्रोविलाय असं म्हणतो. या मायक्रोविलायमुळे काय होतं, जे काही डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल आहे त्याला मायक्रोविलायमुळे काय होतं, जास्तीत जास्त ऍब्झॉर्प्शन तिथे आपल्या स्टमकला म्हणा, इंटेस्टाईनला करता येतो, जास्तीत जास्त ऍब्झॉर्प्शन. खाली आपल्याला इथे ऍब्झॉर्प्टिव्ह सेल्स ही पाहायला भेटतात. जे काही ऍब्झॉर्ब झालेलं आहे, ह्या मायक्रोविलायने ऍब्झॉर्ब केलेलं आहे, ह्या ऍब्झॉर्प्टिव्ह सेल्स काय करून घेतात, पुढे ऍब्झॉर्ब करून घेतात, म्हणजेच शोषून घेतात. आणि मायक्रोविलाय काय करतात, फंक्शन काय आहे मायक्रोविलायचं, इनक्रीज सरफेस एरिया फॉर ऍब्झॉर्प्शन. हे काय आहे मायक्रोविलायचं फंक्शन. ऍब्झॉर्प्शन एरिया त्याच्यामुळे इनक्रीज होतो. न्यूक्लियस प्रेझेंट दिसतो आपल्याला, कसा आहे, न्यूक्लियस इज ओव्हल. शेप कसा सांगितलेला आहे आपण, ओव्हल शेप मध्ये आहे. आणि कुठे प्रेझेंट पाहायला भेटतो आपल्याला, आतापर्यंत आपण सेंटरला सांगितलेले आहे, इथे सेंटरला पाहायला भेटतो का, नाही. आपल्याला बेसमेंट मेम्ब्रेनच्या जवळ ओव्हल न्यूक्लियस कोलमनार एपिथेलियल सेल्स मध्ये पाहायला भेटतो. फंक्शन पाहू, काय काय फंक्शन करतात आपल्या कोलमनार एपिथेलियम, सिक्रिशन अँड ऍब्झॉर्प्शन. जिथे जिथे ग्लँड्स आहेत तिथे तिथे त्या काय करतात, सिक्रिशनचं, स्त्रवणे. हा शब्द मराठी मीडियमच्याने ऐकला असेल, स्त्रवणे, स्त्राव स्त्रवणे. स्त्राव स्त्रवणे मीन्स काय, सिक्रिशन. सिक्रिशन मीन्स काय, स्त्राव बाहेर पडणे. जे काही ग्लँड्स आहेत, जसं सिक्रिशन लाईक सलायवरी ग्लँड मधून सलायवा बाहेर पडणे, सलायवा आपल्या माउथ मध्ये येणे, त्याला म्हणायचंय सिक्रिशन. अँड देन आपल्या इंटेस्टाईन, स्टमकच्या तिथे ह्या मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स प्रेझेंट आहेत. तर त्या काय फंक्शन करतात, ऍब्झॉर्प्शनचं, शोषून घेण्याचं काय करतात, फंक्शन करतात. जे काही फूड मटेरियल डायजेस्ट झालेलं आहे त्याला ऍब्झॉर्ब करण्याचं फंक्शन देखील ह्या कोलमनार एपिथेलियम टिश्यूचं फंक्शन आहे. देन फोर्थ कडे वळू आपण. फोर्थ टाइप आहे आपली सिलिएटेड इपिथिलियम. कुठल्या कुठल्या झाल्या पहा, लक्षात घ्या. फर्स्ट इज स्क्वॅमस इपिथिलियम, सेकंड क्युबॉइडल इपिथिलियम, थर्ड कोलमनार इपिथिलियम अँड फोर्थ इज सिलिएटेड इपिथिलियम. सिलिएटेड इपिथिलियम कुठे कुठे सापडतात पहा, लोकेशन पाहून घेऊ. आता इथे इनर लाइनिंग ऑफ बकल कॅव्हिटी ऑफ फ्रॉग. इथे फ्रॉगचं देखील सांगतोय आपण की जी इनर लाइनिंग आहे, बकल कॅव्हिटी मीन्स काय, जिथे टीथ आणि टंग प्रेझेंट आहे त्या पार्टला म्हणायचं आहे बकल कॅव्हिटी. जिथून आता मी बोलते, आपण बोलतो, तो पार्ट पोकळ आहे की नाही, दात आणि जीभ असणारा, त्याला म्हणायचं आहे बकल कॅव्हिटी. तर फ्रॉगची जी बकल कॅव्हिटी आहे तिथे देखील सिलिएटेड एपिथिलियम प्रेझेंट आहे. त्याचबरोबर नेसल कॅव्हिटी, आपल्या नाकामध्ये प्रेझेंट असणारे हेअर लाईक स्ट्रक्चर, छोटे छोटे केस दिसतात की नाही. सिलिया मीन्स काय, स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर. नाकामध्ये हेअर्स दिसतात आपल्याला, ठीक आहे, ते आहेत सिलिया. नेसल कॅव्हिटीच्या तिथे सिलिएटेड इपिथिलियम प्रेझेंट आहे. ट्रॅकिया, ट्रॅकिया कुठे प्रेझेंट आहे, आपला रेस्पिरेटरी सिस्टीमचा तो पार्ट आहे ज्याला आपण श्वसन नलिका असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, श्वसन नलिका, जी समोर आपल्याला
घशाच्या तिथे कडक कडक दिसते की नाही, तो पार्ट आहे ट्रॅकिया. देन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट हा पार्ट फिमेल मध्ये प्रेझेंट असतो. ओव्हरी पासून जी डक्ट अटॅच असते त्या डक्टला काय म्हणायचं आहे, ओव्हिडक्ट ऑफ व्हर्टिब्रेट्स. जेवढे व्हर्टिब्रेट्स आहेत, जेवढ्या व्हर्टिब्रेट्स मधल्या फिमेल्स आहेत, त्या सगळ्यांच्या ओव्हिडक्टच्या तिथे ह्या आपल्या सिलेटेड इपिथिलियम प्रेझेंट आहेत. व्हर्टिब्रेट मीन्स काय, ज्यांना पाठीचा कणा आहे अशाला काय म्हणायचं आहे, व्हर्टिब्रेट्स. ह्युमन बिंग व्यतिरिक्त आपण इतरही ॲनिमल्स ह्या सिलिएटेड इपिथिलियमचे एक्झाम्पल म्हणून लोकेशन सांगितलेले आहेत. लाईक इनर लाइनिंग ऑफ बकल कॅव्हिटी ऑफ फ्रॉग, नॅसल कॅव्हिटी, ट्रॅकिया, ओव्हिडक्ट. देन स्ट्रक्चर पाहू. स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे इथे आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्रक्चर ही आहे आपली सिलिएटेड इपिथिलियम. आता पहा, मगवा जी आपण कोलमनार इपिथिलियम पाहिलेलं आहे त्यासारखंच इथे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. वरती फक्त कोलमनार इपिथिलियम तिथे काय प्रेझेंट होते, आपल्याला मायक्रोविलाय उंचवटे पाहायला भेटत होते. तशी इथे काय प्रेझेंट आहेत, सिलिया हेअर लाईक स्ट्रक्चर इथे प्रेझेंट आहे. ह्याच्यामुळे ह्याचं नाव काय पडलेलं आहे, सिलिएटेड इपिथिलियम. इथे आपल्याला गोबलेट सेल्स, न्यूक्लियस, सेल मेम्ब्रेन आणि बेसल ग्रॅन्युल्स देखील पाहायला भेटत आहेत. त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करू. स्ट्रक्चर सेल्स कशा आहेत, सेल्सचा शेप एकतर कॉलम लाईक असेल मीन्स कॉलमनार, किंवा अजून त्याच्यामध्ये त्या क्युबॉइडल शेपच्या देखील आपल्या सिलेटेड इपिथिलियम असू शकतात. ह्या क्यूब लाईक देखील असू शकतात. देन सेल्स जे आहेत, फ्री एंड्स कसा आहे, ब्रॉड आहे. वाईल नॅरो एंड, हा जो नॅरो एंड आहे, फ्री एंड कसा आहे, ब्रॉड आहे. आणि जो रेस्ट झालेला आहे बेसमेंट मेम्ब्रेन वरती, तो कसा पार्ट आहे, नॅरो पार्ट आहे. नॅरो पार्ट कुठे आहे, बेसमेंट वरती रेस्ट झालेला आहे. फ्री एंड कसा आहे, ब्रॉड आहे. हा फ्री एंड आहे. जिथे सिलिया प्रेझेंट आहे त्या एंडला आपण काय म्हटलेलं आहे, फ्री एंड. देन फ्री एंड्स शो हेअर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सिलिया. फ्री एंडच्या तिथे काय पाहायला भेटतात आपल्याला, हेअर लाईक स्ट्रक्चर, त्यांनाच म्हणायचं आहे सिलिया. लक्षात ठेवा, जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे फ्री एंडला त्याला म्हणायचं आहे सिलिया. देन पुढे चलू आपण. न्यूक्लियस देखील पाहायला भेटतोय, कशा पद्धतीचा आहे. न्यूक्लियस इज ओव्हल प्लेस ऍट बेसल एंड ऑफ सेल. न्यूक्लियस सेंटरला पाहायला भेटतोय का आपल्याला, नाही. न्यूक्लियस हा बेसमेंट मेम्ब्रेनच्या जवळ पाहायला भेटतोय. आणि त्याचबरोबर तो न्यूक्लियस कसा आहे, ओव्हल इन शेप आहे. आणि कुठे प्रेझेंट आहे तो, बेसल एंडच्या तिथे न्यूक्लियस पाहायला भेटतो. देन पुढे चलू फंक्शन कडे. आता आपल्या ज्या सिलेटेड इपिथिलियल टिश्यू आहेत त्या काय फंक्शन करतात, टू क्रिएट अ मूवमेंट ऑफ मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट इन अ स्पेसिफिक डायरेक्शन अँड thus able to prevent entry of foreign particles in trachea. त्याचबरोबर पुश ओव्हम थ्रू ओव्हिडक्ट. आता कधी कधी पहा, आपल्या माउथ वाटे, तोंडा वाटे काहीतरी आपल्या आतमध्ये जातं, पण त्याला आपण खोकलून खोकलून ट्रॅकियाच्या तिथे श्वसन नलिका आहे असं सांगितलेलं आपण. तर तिथे काय प्रेझेंट आहे, ह्या ट्रॅकियाच्या तिथे सिलिया, सिलिया प्रेझेंट आहे. हा ट्रॅकियाचा पार्ट आहे. ठीक आहे, इथे सिलिया प्रेझेंट आहे साईडला ट्रॅकियाच्या. आणि आतमध्ये माउथ वाटे काही गेलं तर इथे काय होतात, जो काही फॉरेन पार्टिकल मीन्स काय, बाहेरून आलेले जे पार्टिकल्स आहेत, आपल्या ऍटमॉस्फिअर मधून जे काही पार्टिकल्स आपल्या बॉडीच्या आतमध्ये जातात त्या बाहेरच्या पार्टिकल्सला काय म्हणायचं आहे, फॉरेन
पार्टिकल्स एका स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये त्यांना प्रिव्हेंट आपल्या बॉडीच्या आतमध्ये ते जाऊ नये ह्याच्यामुळे त्यांना काय करतात, एक स्पेसिफिक मुवमेंट आहे, जसं ट्रॅकेची तिथली जी मुवमेंट आहे, काही गेला असेल तर आपण त्याला अपवर्ड डायरेक्शनने खोकलतो, म्हणजे आपल्या वर घेतो, त्यांना खोकलून तो जो काही फॉरेन पार्टिकल आहे त्याला आपण बाहेर काढतो. व्हाईल जो ओहम आहे त्या ओहमला बाहेरच्या बाजूने अशा डायरेक्शनने इथे ओहरी असेल, ओव्हिडक्ट असेल, तर इकडच्या बाजूने एक सेकंद ओहरी आहे. ठीक आहे, ओहरी पासून काय आहे ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये आता ओहरी आहे म्हणजे तिथून काय रिलीज होणार आहे, तिथून रिलीज होणार आहे आपले ओहा एग्स रिलीज होणार आहेत. आणि या ओव्हिडक्टच्या तिथे काय प्रेझेंट आहेत, सिलिया, छोट्या छोट्या बारीक बारीक अशा सिलिया प्रेझेंट आहेत. तर ह्या एगला पुढे इथे काय प्रेझेंट राहणार आहे, युटेरस प्रेझेंट राहणार आहे. ह्या युटेरस मध्ये त्याला पुढे खालच्या बाजूने डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये खाली ढकललं जातं. तर एक स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये एक मुवमेंट, आता पहा व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. सिलियामुळे काय होतात, दोन्ही साइडने जर ही आपली काय प्रेझेंट आहे ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टला साइडने सिलिया प्रेझेंट आहे. तर इथे काय क्रिएट होते, ह्या सिलियामुळे एक व्हायब्रेशन क्रिएट होते, एक एनर्जी किंवा तिथे क्रिएट होते, आणि त्याच्यामुळे हे जे सिलियामुळे काय होत जातात, असे पुढे ढकलले जातात. अशा पद्धतीने आपण आपला सिलिएटेड इपिथिलियम इथे कंप्लीट केलेला आहे. आता ग्लँड्युलर इपिथिलियम जो आहे तो आपण आता उद्या पाहू. आज इथे आपण सध्याला थांबून जाऊ. थँक्यू.